मला तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं। ताई मी हात जोडतो, मी काहीच केलेलं नाही। मला तुमच्या विरुद्ध तक्रार नाही करायची आहे, मग मला तेज प्रताप मक्तेदारच्या विरुद्ध तक्रार नोंदवायची। काय? नको नको अहो ताई नको, अहो ही पोलीस स्टेशन तक्रार अजिबात नको, अहो याला प्रयत्न नकोच। तेज प्रतापांवर केस करणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं हो। काका आपण कायद्याच्या मार्गाने चाललोय की नाही? तुम्हाला घाबरायची खरंच काही गरज नाहीये। नको नको, एक वेळ माझी एजन्सी गेली तरी परवडत, पण त्या माईची विरोधात जाणं हे नाही मला परवडणार। काका मला कळतंय, मला तुमची परिस्थिती कळते, मला समजतं तुम्हाला काय वाटतंय ते, पण आज जर तुम्ही काही बोलला नाहीत ना तर माईसाहेब मक्तेदार आणि तेज प्रताप यांच्या वागण्याला खत पाणी घातल्यासारखं होईल। काका जी सिच्युएशन आज तुमच्यासोबत घडते ती उद्या इतर कोणासोबत घडू नये म्हणून तुम्ही हिम्मत करा, मी आहे ना तुमच्यासोबत। तुमचं बरोबर आहे ताई, पण मला माझ्या डोळ्यासमोर माझी प्रेत यात्रा दिसायला लागली। काका काय बोलताय तुम्ही? हे बघा तुम्ही काही चुकीचं करत नाही, तेज प्रताप माझा नवरा असूनही मी हे करते। माझ्यावर विश्वास ठेवा, चला माझ्यासोबत। काय पोरगी ऐकायलाच तयार नाही, ते या पुष्पा अक्काचं ऐकलं आणि या नसत्याला लापऱ्यात पडलो राव। इथपर्यंत ठीक होतं, पण मी तेजा दादांना जेलात पाठवलं तर मला माई नरकात पाठवतील। कसला विचार करताय काका? काही नाही, मला जरा माझ्या लेकीला विचारावं लागल, मी आलोच 2 मिनिटात। हॅलो, जय 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 जय। तुपे तुमचा मेंदू काय पुढे पाठ आणि मागे सपाट आहे का? किती वेळा सांगितलंय या नंबरवर फोन करायचा नाही, तरी पण तेच करताय। अक्का साहेब माझ्या अडचणीत लई वाढ झाली। आता काय झालंय? ती वैद्यही माझ्या गोडावर आली काय? आणि तेज प्रतापांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दे असं म्हणताय। खरं का काय? ओ मग भारी आहे नाही? भारी कसलं, त्या माईंच्या आधी तेज प्रतापच मला वर पाठवतील। अहो काही होणार नाही तुम्हाला, मी खात्री देते। नको नको, तुमचं काय करायचं ते करा, पण मला या अडचणीतून बाहेर काढा पहिले। तुपे मी तुम्हाला 5 लाख रुपये देते, तेही जास्तीचे। अहो मग एवढा त्रास सहन करावा लागेल ना। म्हणजे मी आता पोलिसात जाऊन तक्रार करू? अहो मग काय, त्यांची सून सांगते ना। अहो मग करा तक्रार। काय आहे ना, सासू सुनेमध्ये वाद सुरू आहे म्हणून चाललंय सगळं। तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुमच्यावर आलं ना की सरळ सांगा वैदेहीने फोर्स केला म्हणून, त्या तिच्यावर ढकलून जय 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 जय। काय झालं काका? हे बघा आपण काहीच चुकीचं करत नाही आहोत। हे बघा तुमची बाजू सत्याची आहे, तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाहीये। मी येणार आहे ना तुमच्या सोबत। माझी बी लेक हेच बोलली, पप्पा तुमची बाजू खरी आहे, तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही। हो ना, मग याल ना तुम्ही पोलीस स्टेशनला? हो येतो। या। हॅलो, धनाजी जगताप स्पीकिंग। काय आज सकाळी सकाळीच आठवण कशी काय काढली आमची?
इच्छा नव्हती हा. पण फोन करावा लागला. अच्छा बर, काय हाल हवाल? इकडं इकडं एकदम सगळं ठीक आहे, एकदम फर्स्ट क्लास. ओके रॉबर्ट. वायफळ बडबड झाली असेल तर कामाचं ऐकायला काय घेणार? उरलेलं पेमेंट, दुसरं काय? जगताप, हा? आंघोळ झाली का हो? तशी मी रोजच आंघोळ करतो. आता बी झाली, मगाशी चहा बी झालाय. मग लवकर बाहेर पडा. हा. माई साहेबांनी भेटायला बोलवलंय तुम्हाला. अरे वा वा वा. अहो येणार म्हणजे काय, येणारच. आपलं घर काय ते काय, आता तेही आपल्याला स्वतःच आपलंच घर असल्यासारखं आहे का नाही? ए फुकणीच्या, लायकीत राहायचं हं? घरी नाही. बुरटे फाट्यावरनं माईंची गाडी पास होईल, हा. तिथंच त्या तुम्हाला भेटतील. कळलं? आणि आणखी एक, हा बोला बोला बोला. ठेव फोन. काय भानगड आहे हे? असं आडवाटीला कमून बोलवलं भेटायला? हा, पैसे वगैरे द्यायला बोलावलं असं. अरे मोठे लोक असं बंगल्यात पैसे देत नाहीत, गुपचूप काम असतं ते. हा. तरीच माझा उजवा हात खाजू राहिलाय. हो, ते मी काय म्हणत होते, तिकडे बाजारात जाऊ ना. अजिबात मला काय काम सांगू नको, मला लय महत्वाचं काम आलेलं आहे. आता तू बघितलं मी फोनवर बोलत होतो, एवढं तर कळायला पाहिजे. बरं जाऊ दे, मला लय महत्वाचं काम आहे, अर्जंट. मी आलोच. राहू दे, बघू कोण. माई पण काय झालंय काय? काय झालंय? नाही तेज प्रताप, तुम्ही ना एकदाच आम्हाला काय ते सांगून टाका. आमची मान प्रतिष्ठा हे सगळं धुळीला मिळवायचा चंगच बांधलाय का तुम्ही? नाही, आधी सगळं माईला विचारून करायचं. माई हे कसं करू, ते कसं करू, माई आता हे करू का नको का. पण आता सगळा तुमचा मनमर्जी कारभार चाललाय. आम्हाला काही विचारत नाही तुम्ही आता. माई काय बोलताय तुम्ही, मला खरंच कळत नाहीये. वा, चांगलंय. हे जे वागता ना तुम्ही, आम्हाला काही कळत नाही असा जो आव आणता ना, या सगळ्यांनाच आम्हाला जास्त त्रास होतोय बघा. माई खरंच असं काही नाहीये. मग 30 लाख म्हणजे काय चिंचुका वाटल्या का तुम्हाला? सासरच्यांवर उधळताय ते. काय जालिंदरकडे काय बघताय? आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इकडं आम्हाला द्या. आम्हाला लपवून 30 लाख रुपये मागितले. या अशा आयडिया तुम्हाला सुचतात कुठनं हो? नाही, असं विचारित कसं येतो मनात? तुमच्या बायकोच्या सुपीट डोक्यातून येतात का या सगळ्या आयडिया? तेज प्रताप, तुम्ही ना आता कोणाचं काय ऐकत नाही बाई. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला लागलाय. वा. नाही माई, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो, पण मग का नाही सांगितलं? आमच्याकडे यायचं ना पैसे मागायला, डायरेक्ट दिले असते तुम्हाला. पण नाही. तेज प्रताप, 30 लाख रुपये मागितले, दिले. आम्ही तर तुम्हाला 50 लाख रुपये देण्यापर्यंतची मुभा दिली होती, तर तुम्ही काय कोपरापासूनच खाण्याला लागलात पार. आमच्यापासून लपवून गोष्टी करताय, लोकांना सांगताय आम्हाला कळू द्यायचं नाही. काय चाललंय तेज प्रताप? माफ करा बाई, आमच्याकडनं चूक झाली आहे खरी. आम्ही तुम्हाला हे सगळं सांगायला पाहिजे होतं. पण माई, त्याआधी आमच्याकडनं अजून एक चूक झाली होती स्नेहताईंच्या बाबतीत. ती चूक सुधारायला म्हणून मी आईपेक्षा जास्त बाहेरच्यांची काळजी तुम्हाला वाटायला लागली आहे. आईचा विचार नाही, पण बाहेरच्या लोकांचा विचार जास्त करायला लागलाय तुम्ही. लग्न झाल्यावर नवरा बायकोची भाषा बोलायला लागतो, हेच खरं. हॅलो. हो माई, एअरपोर्टवरनं फोन होता, 1 तासात फ्लाईट निघणार आहे.
आपल्याला निघावं लागेल, नाही तर उशीर होईल. चला. माई तेजप्रताप, एक शेवटचं सांगतोय तुम्हाला. तुम्ही जे काही केलंय ना ते आम्हाला आवडलेलं नाही. नाही, राहू द्या. चला. जवळ माई घरात आहे ना तवर अशाच काहीतरी गोष्टी घडत राहणार. पण काय ग, तू जे म्हणत होतीस ते खरं आहे ना? व नाही म्हणजे आपण उडत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचो आणि काय करायला जायचो तर आपल्याच गळ्यात फास पडायचा. ती बाई लई शातीर आहे. असल, पण माणूस कितीही शातीर असला ना तरी कधी ना कधी ठेच कळतो. हा नियम तुला बी लागू होतो. नाही, रेस जिंकलीस हे आत्ताच नको वाटून घेऊ. त्या पोरीचा लगाम जरा खेचून धर. नाही, तुझं खोटं जर तिला कळलं तर ती किंकाळायची आणि तुला कधी उतनी पाडल ते तुला बी कळणार नाही. म्हणजे अगं ते तिनं माईच्या विरोधात जाऊन कंप्लेंट केली पोलिसात. उद्या तुझ्या विरोधात बी करू शकते. म्हणजे ध्यानात ठेव. काय ग, ते 1 वर्षाचं काय काय प्रकरण आहे ते? त्याचा अंदाज लावता येत नाहीये. त्या सासू सुनेमध्ये ना असं काहीतरी घडलंय जे फक्त त्या दोघींनाच माहितीये, हे मात्र नक्की. त्याचा सुगावा ना माई लागू देते ना ती वैदेही. त्या दोघींचं कसं आहे माहितीये का? तेलात तळलेली भजी असते ना, जी वरून दिसताना सोनेरी कुरकुरीत दिसते पण आतून कच्ची असते, तसं आहे. त्या दोघींमध्ये फरक एकच आहे, वैदेहीचा खरेपणा. आणि त्या खरेपणाचा मी कसा उपयोग करून घेते ना ते बघा. म्हणजे आता फक्त वाट टाकलीये, मग हळूहळू त्या फटाक्यात दारू भरणार आणि मग दिवाळीला बॉम्ब फोडणार. धडाम. निरोप दिला ना डुकराला? हो माई, ते सगळं झालंय. बसा तुम्ही, काढा गाडी. माई, माझ्यावर असं रागून जाऊ नको. मी आज जोडतो तुमच्यासमोर. तेजप्रताप, अब काय करताय? माई, हवं तर तुम्ही तर सगळ्यांसमोर माझ्या थोबडीत मारा. काय हवी ती शिक्षा द्या. तुम्ही असं माझ्यावर रुसून जाऊ नका. तुम्ही माझ्यावर असं रुसला ना की मला वाटतं माझा देवच माझ्यावर रुसलाय. माई, कायम तुम्ही लांबच्या प्रवासाला जाताना मायेनं डोक्यावरून हात फिरवायचा, हाताला चेन जायचा. आज तुम्ही माझ्यावर चिडून निघालात.
माई असं करू नका तुम्ही. मान्य आहे माझ्याकडनं चूक झालीये, त्यासाठी तुमची हात जोडून माफी मागतो बाई. पाहिजे तर पाया पडतो बाई, पण असं करू नका तुम्ही. तेज प्रताप, उठा. नाही बाई, तुम्ही आधी माफ केलं मला, नाहीतर माझं कशातच मत नाही लागणार. तेज प्रताप, उठा. उठा उठा. इथं आमच्याकडे बघा, आमच्याकडे बघा. आत्ता तुमच्या डोळ्यात जो सच्चेपणा दिसतोय ना, तोच आपल्या नात्यात पाहिजे. तेज प्रताप, आई आहोत आम्ही तुमचे. तुमच्या चांगल्या गोष्टींसाठी जशी कौतुकाची थाप देतो पाठीवर, तसंच काही चुकलात तर त्याच पाठीवर थपाटा सुद्धा हाणणार. आई म्हणून हक्क येतो आमचा. ओय बाई, माहिती परत अशी चूक नाही होणार माई माझ्याकडनं. चांगलंय. जे बोलताय ते कृतीत पण दिसू द्या की. तेज प्रताप, अहो आम्ही तुमच्यावर रागवतो कारण प्रेम आहे आमचं तुमच्यावर. आम्हाला माहिती आहे तुम्ही सच्चे आहात, मनानं भोळे आहात, लोकांसाठी काय पण करायला तयार होता. पण तुमच्या याच चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतात आणि त्याचाच तुम्हाला तोटा होतो बघा. लोक ऊब घ्यायला येतात, पण हात भाजला की अंगाराला दोष देतात. तुम्ही लय साधे सरळ आहात आणि लोकांनी तुमचा असा फायदा घेतलेला आम्हाला आवडणार नाही. म्हणून सांगतोय, जरा माणसं ओळखायला शिका. मन चांगलं ठेवा, पण डोळं पण उघडं ठेवा जरा. रडू नका. तेज प्रताप, एक गोष्ट लक्षात ठेवा, वाघिणीच्या बछड्याच्या डोळ्यात पाणी नाही, ते चांगलं दिसते. डोळं पुसा. येतो आम्ही. माई, मी काय म्हणतो, ती एजन्सी काढून घ्यायला सांगू का? तसं केलं तर तेज प्रतापांना आवडणार नाही. आणि तसं पण आजवर आम्ही तेज प्रतापांना जे काही दिले ते कधीच त्यांच्याकडनं काढून घेतलं नाही. त्यांच्या समोर 30 लाख आम्हाला कधीच महत्वाचे नव्हते आणि नाहीत. तसं नाही माई, निवडणुका जवळ आल्यात, विरोधकांना नवीन मुद्दा मिळायला नको म्हणून मी बोललो. जालिंदर, मुद्दा जसा मांडता येतो की नाही तसा खोडून पण काढता येतो. आणि आजवर आमच्या जो कोणी विरोधात गेलाय त्याचं कधीच भलं झालं नाही. 30 लाख तेज प्रतापांनी 50 लाख जरी मागितले असते ना तरी दिले असते हो, त्याचं काही नाही एवढं. पण जे काही झालंय त्यामुळं तो धनाजी आता आकाशात उडायला लागलाय. काही करून आधी त्याचे पंख कातनं छाटाय पाहिजे. नाही दादा, दादा नाही, दादा नाही, नाही दादा, दादा नाही, नाही नाही नाही. हे घे दादा, चला.
ताई अहो, मी काय म्हणतो पुन्हा एकदा विचार करा. अहो हे सगळ्यात तुम्हाला नाही पण मला लई त्रास होणार आहे. अहो तुम्हाला माहित नाही पण माई साहेबांच्या विरोधात जो बी जातो ना अहो त्याला या गावातच काय या पृथ्वीवर बी राहू देत नाही. ठाऊके मला. काका मला तुमची काळजी कळते पण मी आहे ना तुमच्यासोबत. खरंच हे बघा आज जाऊन तुम्हाला कितीही विरोध झाला ना तरी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. अरे देवा इथवर काय ऐकायचं नाव घेईना. मी हिला भीती दाखवतोय हीच मला उलट शांतपणा शिकवते. काका मला एक गोष्ट सांगा. पोलीस स्टेशनच्या इतक्या जवळ येऊन जर तुम्ही माघारी गेलात तर तुमची लेक काय बोलेल तुम्हाला? तिनेच सांगितलं होतं ना तुम्हाला तुमची बाजू सत्याची आहे खरी आहे. मग आता इथवर येऊन माघार घेणं म्हणजे तिला काय वाटेल याचा एकदा विचार करा ना. चला काय राक्षसी ऊन आहे हे. या मामाने काय माझाच मामा केलाय का काय? एक तर येळेच्या अगोदर 2 तास बोलून ठेवलंय इथं हे असं उन्हात आणत उभं केले पण ते सूर्य तळपतोय नुसता मला घाम घाम झाले. काय येत हे अरे मी घामाने भिजतोय का उन्हाने वाळतोय तेच मला कळना झाले. फोन करून बघू काय कुठं अडकला ह्यो जालिंदर. नको आय जालिंदर नाही नाही जालिंदर नाही ह्यो साळिंदर. आली आली संधी चारी पायानी चालत माझ्याकडे आली. अरे काय मामा साहेब जालिंदर कुरबेट्टी. अरे ही काय पद्धत झाली होय एखाद्या संग वागायची अशी. अरे 2-2.5 तास झाले इथं भर उन्हाचं तळपत उभा आहे मी असं भिजतोय वाळतोय भिजतोय वाळतोय. अरे काय पद्धत आहे का ही काय असं वागत येत होय एखाद्या संग ते बी माझ्या संग. अरे कोण आहे मी माई साहेब मक्तेदारांचं व्यायी आहे हे समजा तालुका ओळखतोय अख्खा तालुका माझ्याकडे त्याच नजरेने बघतोय. आणि इथं असा माई साहेबांचं व्यायी उन्हा तानाचं उभा बघितला असता एखाद्याने म्हणजे आमच्या तर इज्जतीचा पार कचराच झाला असता की राव. पण आमच्या इमेजचा कचरा झाला असतात पण आमच्या संग तुमची बी इमेज झालं. बस गाडीत बसतो बसतो. याच्या तोंडावर काय 12च वाजलेले असतात राव. काय 12 भरा 12 भरा 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 काम खरं समजे. उगाच ये ताटकळत बसू नका येळ नाही माझ्याकडे एवढा. येशी फुल कर एकदम फास्ट मध्ये कर म्हणजे बसतो मी गाडीत. नसा काय मामा माई साहेब तुम्ही गेले म्हणायच्या. काय करतोस?
ते झाडं लावत होतं. तुझ्या वहिनीना कुठं बघितलं का तू? त्या आता सकाळीच बाहेर गेल्या. बाहेर गेले? कुठे गेले म्हणायचे सकाळी सकाळी? बँकेत? नाही नाही नाही, बँकेत कशाला जातील त्या? त्याचे दादा तुम्हाला काय हवंय का? मला सांगा ना, मी लगेच करतो. नको नको, काय नको, तू बस, मी बघतो. बस बस. हा. सासूबाईंचा फोन? हा, म्हणजे वैदेही तिकडेच गेले असतील. हा आई, वैदेही नाही नाही नाही, माझं जरा वेगळं काम होतं जावई बापू. जावई बापू, तुमचे आभार मानायचे होते. तुम्ही खूप मोठं काम केलंय हो आमच्यासाठी, आणि आमच्यावर एवढे उपकार केलेत ना, त्यावर आता काय बोलू. म्हणजे अहो आई, काय बोलताय तुम्ही? हे उपकार हे बघा आई, हे उपकार वगैरे शब्द वापरायचे नाही आता. तुम्ही जर असं बोललात ना तर मी कट्टी करेन तुमच्याशी. नाही 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 नाही, अहो असं नका बोलू. म्हणजे पण खरंच म्हणजे आता परत तेच? नाही, तसं नाही. तुम्हाला खरं सांगू का, आम्ही नाव आशात सोडून दिली होती. परेशरावांकडे ते स्नेहाला नांदवायला नेतील याची. पण हे सगळं ना तुमच्यामुळे शक्य झालंय, हे तरी खरंच आहे ना. आई हे बघा, लग्नाच्या वेळी परेशरावांच्या बाबांसोबत मी जे काही केलं ते चुकीचंच होतं. म्हणजे मी ते बदलू तर शकत नाही ना, म्हणून मला जे योग्य वाटलं ते मी केलं. जावई बापू, तुम्ही ना जावई म्हणून चांगले आहातच, पण माणूस म्हणून ना त्याहून जास्त चांगले आहेत बघा. बरं, आता एक शेवटची मदत कराल का? अहो आई, तुम्ही रिक्वेस्ट कसली करताय? अधिकाराने सांगा की. नाही, मी तुमचा जावई जरी असलो तरी मुलासारखाच आहे. सांगा तुम्ही. आता ना माझ्या तायडीची मला रीतसर पाठवणी करायची, तुम्ही याल ना? अहो काय आई तुम्ही, हा? अहो मी एकटा नाही, आम्ही जोडीने येऊ स्नेहाताईंची पाठवणी करायला. पाठवणी एकदम जोरदार होणार, तुम्ही नका काळजी करू. हा, बरं आई, मी करतो तुम्हाला नंतर फोन. हा, जरा एका कामात अडकलोय. हा, ठेवतो. हा, ती गेल्या कुठे म्हणायच्या? दादो, हे अर्जंट ताडवाडी पोलीस स्टेशनला गेले पाहिजे, कळलं का? द्या पाठवून. एक्सक्यूज मी. बोला. सर. वैदे मॅडम तुम्ही? या या, बसा. आणि हे कोण? यांना एवढं लागलं कस काय? काही भांडणं वगैरे झाली का? तुम्ही या आधी, इथं बसा. बसा तुम्ही आधी, बसा इथं पटकन. कुणी केलं हे? कसं काय झालं? सर, एक कंप्लेंट नोंदवायची होती. कुणाविरुद्ध? सर, ॲक्च्युली काय झालंय ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन जरा घाबरले तितकंच. काका, सर आपली मदत करायलाच इकडे आहेत ना? तुम्ही बिनधास्त सांगा त्यांना काय झालंय ते. त्याशिवाय ते कशी मदत करतील? पोरगी काही ऐकायचे नाव घेतले. एजन्सी तर विकलीच गेली आहे, पण आता घर विकून पण पळून जावं लागेल. तेजा आणि माई काही मला सोडणार नाही.
बोर झाले. गमावतीत ना एक बी केस नाही. चहा मागवतो फर्स्ट क्लास. इथं काय करताय? हे कोण बी नाही. व्हाईट अँड व्हाईट. हे बघा, घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठीच आहोत ना. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही वैदेही मॅडम सोबत आलात त्याच्यामुळे बिनधास्त बोला. आणि हे जे तुम्हाला कुणी मारलंय ना, 2 हवालदार घेऊन जातो ना, आता सरळ करतो त्याला. बोला पटकन, बोला बिंदास. नाव सांगा त्याचं, सांगा. काका, मी सांगू का? तेजप्रताप अप्पासाहेब मक्तेदार. काय? तुम्हाला काही कळतंय का? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अहो, तेजप्रताप मक्तेदार आहेत ते. हे जे तुम्हाला फोडलंय ना, याच्यापेक्षा जास्त फोडतील ते, कळलं का? पुन्हा विरुद्ध तक्रार करताय तुम्ही. अहो, चांगला माणूस आहे तो. येता कुडून पण काही तक्रार वगैरे नोंदवून घेतली जाणार नाही. निघा इथनं. उठा पटकन इथनं. काका बसा. सर, काय करताय तुम्ही? हे ते तुमच्याकडे कंप्लेंट नोंदवायला आलेत आणि तुम्ही त्यांनाच ओरडताय. हे बघा, तुम्ही इतकंच सांगा, तुम्ही कंप्लेंट नोंदवणार आहात की नाही? तेजाच्या विरोधात कंप्लेंट? असं काय करताय मॅडम तुम्ही? तेजप्रताप तुमचे मिस्टर आहेत ना? हे तुम्ही त्यांच्या विरोधातच तक्रार करताय. मला सांगा, तुमची घरी काही भांडणं वगैरे झाली आहेत का? की सर, तुम्ही कंप्लेंट नोंदवणार आहात की नाही? काय लोचे? की मी सोशल मीडियाचा वापर करू? हा मॅडम, 1 मिनिट इथेच थांबा, मी साहेबांशी बोलून येतो आणि तुम्हाला कळवतो.